Hi guys! Welcome back to our channel. Guys, welcome back to our channel. खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे गाईज मी आणि सांगायची तेव्हा आपण किती केळी खाल्ल्यात मी एकच खाल्ली, तू त्यात दोन खाल्ले. हे दाखवायची नाही, काही मी नाही गरज खाल्ली. नाही. त्यामुळे आपला वादविवाद होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे आपण. आज आहे रविवार आणि आज सर्व कामांना आहेत सुट्ट्या. तर काय मी खूप दिवसानंतर बॅक आलेलो आहो. हा, म्हणजे guys, खूप 16 दिवस दिवस back आलेले आपले सर. 16 कशी झाली तुमची ट्रिप? तो असं म्हणून घेऊ सर कशी राहील तुमची सर कशी राहील तुमची ट्रिप अशी कशी आहे? मला तर वाजवून दोन लागले. दोन नाही, मी एकच म्हणत होते. सॅम्पल दाखवलं, तू कसं विचारलं? दिले. तर आजचा व्हिडिओचा मोठो सांगतो. मी खानदेशातनं खूप दिवसानंतर परत आलेलो आहे राहून. आणि मी ना हा नव्हता तेव्हा एक डिश ट्राय केली होती आणि आज मला सेम तेच खाऊ वाटायला लागले म्हणून मी आज ते बनवणार आहे. आणि मी काहीतरी वेगळं बनवणार आहे, जी मी कधीच नाही ट्राय केलं, म्हणजे ती गोष्ट खाल्लेली आहे. बट लेट्स आता आम्ही लोक किचन मध्ये खूप सारे ब्लॉग्स बनवू शकतो, कारण आता थोडासा टाइम भेटेल आम्हाला प्रत्येक संडेला, कारण जिमला सुट्टी असते. त्या जिमच्या वेळेमध्ये आम्ही ब्लॉग बनवू शकतो. Guys, पहिली गोष्ट आणखी मला आंघोळ करायची, मग बोला, पण आंघोळ करायची आमची मला तोंड संडासला फार जायचंय. शी. असं छान कामासाठी ठीक आहे तोंडात नाही, काय माहिती. तुझा हा टी शर्ट कुठे आहे? मला माहित नाही. मग देणार आहे प्लीज. नाही का गाईज हा टी शर्ट आहे बाबा. मी आबासाठी बिना साखर तुला सांग ना कुठे आहे? नाही मिळत. नाही. राहिला बघ, पक्का राहिला. Shit, यार. मोबाईल कुठे माझा? तुझं काय सांग. बाबाचं एक टी शर्ट गेला. तू काय बनवणार आहेस? मी बनवणार आहे रताळे शिजवून ठेवले तुमच्या मम्मीने इकडे. ठीक आहे गाईस, मी तुमची तुम्हाला मम्मी नाही ती आमची मम्मी आहे. मी काय म्हणतो तुमची मम्मी. तुमची मम्मी. ठीक आहे, आमच्या मम्मीने रताळे शिजून ठेवलं आणि माझ्याकडे ऑप्शन नाही, त्याच्यामुळे मी युट्यूबला बघितलं रताळ्यापासून काय बनवू शकतो बॉइल्ड स्वीट पोटॅटो पासून. तर त्याचे काप बनवून ना त्याला तव्यावर फ्राय करून घी मध्ये मसाला लावायचा, कोथिंबीर. मसाला? उपवासाला ए घाणेरड्यावर ब्या. ए! तर ते काप करून फ्राय करून त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीने मसाला लावायचा. त्याला कोथिंबीर पण लावू शकतो, मिरची पण लावू शकतो, खूप काही चाट मसाला वगैरे. आणि ऐका आता तुझी रेसिपी किती छोटी आहे हा. आणि माझी रेसिपी किती मोठी आहे, तर तुला मला हेल्प करायला लागेल. का बरं? का बरं म्हणजे नाही ना, ते ह्याच्यातच नाहीये ना, ते अग्रीमेंट मध्ये नाहीये. अग्रीमेंट मध्ये आहे काय, त्याने मला हेल्प करू लागायची बस माझी होती. काय काय तू काय करणार आहे पण? ती ती त्याला काय म्हणते रे, ती टिक्की टिक्की. टिक्की टिक्की. हा. अच्छा टिक्की टिक्की. ठीक आहे, चल आपण स्टार्ट करूयात. माझ्या तुझी डिश करूयात, पुन्हा माझी करूयात. पुरक पुरक म्हणजे मी माझी पण कांदा काप. मी माझी पण प्रिपरेशन करणार, तू तुझी कर. Preparation त्यांना मध्ये सांग, मदत करायची. त्यांना सांग गॅसचं काय भानगड आहे. आम्ही गॅस नाही युज करणार, आम्ही कारण गॅस नाही use करत, आम्ही direct- असं का करतेस तू यार? मला चांगलं लागतंय. मग ते कमी लागते का? काय लय किडा आहे. आता मी बोललो असतो हळूच स्फोट करायची पळून जायचं, हळूच स्फोट करायची पळून जायचं. तर आम्ही गॅस नाही युज करणार, कारण आमच्याकडे गॅस खूप कमी कारण आहे. आमच्याकडे इंडक्शन येतात, आम्ही मोठं झालो, आम्ही आता इंडक्शन मोठं झालं काय ह्याच्यामध्ये काय 4,300 रुपये आणले मी इंडक्शन. हा तेच वॉट एव्हर, पण गॅस खूप कमी आहे आणि वॉटेवर म्हणजे काय? काही पण ते वॉटेवर म्हणजे काय? काही पण असं. वॉटेवर म्हणजे काय? अरे त्याचा मी निघत नाही काही पण. सांग ना रे. जास्त नाटके नकोस करू थोडा. आमच्या इकडे ना, आमच्या बिल्डिंग मध्ये लोकांनी 4,000 रुपये देऊन गॅस घेतला, त्याच्यामुळे आम्ही गॅस नाही वापरणार. खूप कमी आहे, कधी लाईट वगैरे नसेल तसं लाईटचा कधी प्रॉब्लेम नाही येत आम्हाला. बंद करून ठेवावे. तर हेच आम्ही इंडक्शनवर बनवणार आहे. त्याच्यामुळे एकच इंडक्शन आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही एकवड बनवणार आहोत. गॅस नाही वापरणार. गॅस आहे पण खूप कमी राहिलाय. तू नको ना खाऊ, तिथे उपवास आहे मला. हा नको लागते नको मारून वा सगळे लोक बघताय. बघू देखील म्हणतात, डोळ्याला पट्टी लावून बसतो का ब्लॉग बघतो. मला बनवायचं, तुला चिटिंग खेळतो. चल लवकर थांब. तर स्वीट पोटॅटो आधी सगळ्यात पहिल्यांदा साल्ट काढून घेऊयात आपण, आणि नंतर त्या मॅडमचा कांदा. टोमॅटोच नाहीये. टमाट नाहीये? हा. हा कालच मी वापरला. वा, आणि काय टाकायचं त्याच्यात? कांदा टाक फक्त. फक्त कांदा. बस शांत तू. मी गेल्यास कांदा गाजर टोमॅटो सगळं टाकलं, तेव्हा जाऊन टेस्टी झालं होतं. आज काहीच नाही टाकणार, मग मी टेस्टी कसं होणार? थोडं बाथरूम मधलं. लास्ट टाइमला ना मी त्याच्यामध्ये काय काय टाकलं सांगू का? गाजर टाकलं होतं, टोमॅटो टाकलं होतं, कांदा टाकला होता, सगळं मिरची कोथिंबीर. आणि आता घरामध्ये गाजर नाहीये. गाजर तर काल संपलाय आणि टोमॅटो काल रात्री संपलाय. तर मला आता खाली जाऊन आणायचं खूप कंटाळा येते. तर मी त्याच्या बदल्यात बटाटा टाकते. असं कुठे असते का की हे संपलं तर ह्याच्या बदल्यात हे टाका? त्याची मॅच्युरिटी बघा ना. ओय!
गेला. तू आता तुला थांब. तू मागं बघ लवकर, मागं बघ. नको बाबा प्लीज. लागलं बरं का पिकाला मारू जाऊ. तर इकडे मी 3 रताळ्याला भोंगळ करून घेतलेलं भोंगळ करून घेतलेले. नाही बोलायचं. कसं बोलायचं मग हे बघा. आणि बाकीचे रताळे आहेत 2, त्याला मी काय कर रताळ्याचं सालपट पण खूप छान लागतं बघ. खा मग तू फक्त रताळे सालपट आहेत. नको. तिला रताळे सालपट लय आवडतंय. काय तरी बटर खा ना. येडाच आहे बघा मी खरंच येडा खायचं तर 2 रताळ्याला मी दुधामध्ये टाकून छान एकदम येडाहून बेडा खायचं. नाही मग घेऊन साखर खायचं असते असं म्हणतात ते आमची आई. आईला म्हणलं का नाही आई ते हे लई करतो अगं ते लई डंग डंग करतं. आणि हे बघ त्याचं नादाला लागायचं नाही, उलट बोलायचं नाही, मग घेऊन साखर खायचं बघ. हाती होऊन हागायचं. मी काय एक म्हणून तयार केली बरं का. मुंगी होऊन साखर खायचं आणि हाती बनवून जायचं तिथं हागायचं. मोठे मोठे. आता ह्याला मग मस्त गोल गोल चाप करून ठेवा. मग सोयाबीन कुठे तो आणलेली बघा सोयाबीन मी चाललेली खाती. सांग ना संपले का मला माहिती बाबा अगं खरं सांग तर रात्री सोयाबीन घेते मग संपलं का आता त्याच्यामध्ये नाही पांढरी कॅरी बॅग काय सगळं? ह्याच्यावर डिपेंड आहे मी. इतकं छान होते 16 दिवस. तिसरा दिवस आहे मी इकडे येऊन, तरी पण मला थोडस असं तिकडली आठवण येते, कम्फर्टेबल नाही वाटत. तिकडलं नेचर, माणसं, सगळा शेड्यूल, रुटीन सगळा चेंज होता. आणि तुम्ही तर मिनी ब्लॉग मध्ये बघितले ते सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही. नंतर जाणार ना मी तिकडे, मग हिला पण घेऊन जाईल खरंच पॉसिबल झालं तर. अगं तिथे हे खाणं उष्ट करून ठेवलं तिथे. कोणत्या गोष्ट हे बघा हे उष्ट करून ठेव. तू दोन्ही तुझं हे नाही. तुझं तिथे नको खाऊ ग, उपवास आहे ग. पण मी दुपारच्या मध्ये आणि मी काय पण ही नाश्ता घेऊन जाणार ना. अरे पण 2-4 तर रताळी आहेत त्याच्यामध्ये, दोघांनी कसं खायचं? दोनच होतं, बास होतं कसे बाप होतात तिथे? प्रोटीन कसं भेटेल माझ्या मसल्सला? बाथरूम म्हणलं आता लय घाण बोलतीस ना, देव तुला पाप करेल. उपवास आहे मला देवाचा. उपवास तुझ्या नावाखाली नुसतं खातोय मी, नुसतं खातोय. देवाच्या पुढे हात पण जोडत नाही मी. हे मी तिकडून शिकलो. उपवास धरायचं चांगलं चांगलं खायचं, उपवास धरायचं चांगलं चांगलं खायचं. पण मी मी जर तुम्ही साडी बघितली का मी आईला आणलेली जळगावून, म्हणजे आईला आणि तिला दोघीला पण आणली, दोघी पण घालणार आहेत. मिनी ब्लॉग मध्ये दाखवली तुम्ही नक्की नाही जाऊन आता बघा. मी सोयाबीन घेते सोयाबीन मी साडी दाखवू बाहेर बटाट्याची ना? साठ भरत असते का रे हा? बटाट्याची साठ भरत. नाही मी साडी दाखवू बाहेर ना. नको का? ते घालतोय ते घालते मी. तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितली असेल आपण मे किती बी. सोयाबीन घेऊ मला पण बनवतो पाणी खायची, सगळी सोयाबीन टाकू का मला नाही माहिती हो. आम्ही कसं असतं रे तुझं मला उपवास आहे की रे ऐ, उपवास आहे की? आम्ही नको ना रे आम्ही पुरे तू रताळा घेतलास ना ग. अगं कसं असतंय तुझं जबस आधी जास्त फालतू बोल नको. टेस्ट कसं लागल नको ना चार घेतले तर 4. तुम्ही एक बटाटे जास्त टाक म्हणून 5 घेतले तर हात लावू नको तुझा घाण माझ्या शर्टला. हे आपलं काप रेडी झाले तर हे आपण ना कुठेतरी ठेवायत, कारण ना ह्या राक्षसापासून हे वाचवणं खूप कष्टमय होणार आहे. ठीक आहे मी फ्रीज मध्ये ठेवतो. मी हिचं दाखवतो काय काय केलंय. हे सगळं असं सोयाबीन घेतले तर आणि ती तिचं प्रिपरेशन करते, तोपर्यंत आपण आपली चाप करून घेऊया. हा पॅन आणलाय वैष्णवी ताईने जेव्हा मी खानदेश मध्ये गेलतो. हे डीमार्ट वरून आणलं, हे खूप महाग भेटलं. हे 800 का 900 रुपयाचं एक पॅन आहे. सगळ्यात पहिला आपण याच्यावर बटर टाकणार आहे, कारण आपल्याकडे तूप नाहीये. उपवासाला काळं तिखट नाही जमत, काळं चटणी तेच तर मग हा लाल आहे, मग हाच टाकायला लागणार, आपला ऑप्शन नाहीये. तर बघूया कसं बनतंय. आणि असं पसरून घ्यायचंय बटर तुम्हाला, आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, स्लो फ्लेम ठेवायचा. आणि ह्याला असं मस्तपैकी याच्यावर हातरून घ्यायचं. बटर तूप म्हणून बटरच खाल्लंय टाकलं कसं वरण तू येडी रे, खूप छान लागलं मग किती पण जास्त बटर खाता नको, फॅट वाढतंय खूप. डबल जिम करावं लागत सांगते. असं ए हे काय आहे? झिंजा आवड की तुझ्या? मी दिसत नाही बघ झालं तिकडे कॅमेरा. पण असं असायला पाहिजे जर तुझं किचन इकडं आणि माझं किचन इकडं हा ना, हा. आपण जेव्हा नवीन घर येणार ना त्या दिवसात, आमच्या दोघांना पण कुकिंग खूप आवडते. कोण म्हणणार तुला मला आवडते फालतू काही बोलतोस म्हणायचं असतंय ऑडियन्सला, म्हणायचं असतंय फोटो. आईच हा तुम्हाला खोटं नाटं सांगते काय छी ते काय केलं, चोता झालाय चोता. ए शांत कसं त्या बटर मध्ये टाकणार का तू ते? हं. छी यार, मला पण बनवा. आता ह्याला थोडस परतू देऊयात आणि बघूया त्याच्या आतमध्ये काय झाले. बाळ झालंय बघू शकता मित्रांनो किती सुंदर आहे ते ध्यान उभा विटे. चला आपण स्टोरी टाकू इंस्टाग्राम वर ए शहाणे शांत बस जरा. हा हा. चल ना रे मला टाकायची
हे बघा किती सुंदर झाले सुंदर. हे लडकी डोंबोत बोलती हो चपर 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 चुप राहो की तर माहिती तो डायलॉग नाही माहिती. बघती का नाही रे इंस्टाग्राम अशी कशी मनबुद्धीची आहे. काय हा आहे मॅगी मसाला. हा एवढा टेस्टी की मला ह्याच्याशिवाय कोणता मी मसाला बॅग आवडत बसता पण सर टाकू शकतो याच्यात. नाही हो बा, हा चाट मसाला आहे. का बरं नाही टाकू शकत. नाही टाकू शकत. मसाला मसाला असतो ते पलटण थोडस अवघड आहे, कारण हे खूप नाजूक आहे तुटू शकते पण माझं अगं, तुटत माझा नाही. आवाज बघ ना. हिचा आवाज हिचा आवाज बघ ना गं प्लीज. हा म्हण ना गाणं. प्यार में सारा हम नहीं तुम कहते हो कि इस प्यार को हम भूल जाए कैसे भूल जाए. पुढचं येत नाही काही. आता याच्यावर चटणी टाकायची वेळ आलेली पण मला टाकू नाही वाटत आहे, कारण नको कसं टाकू, मला एवढं चांगलं लागेल म्हणून ना गं. त्या बाईने चटणी टाकायला सांगितली ती काही इडी घ्यायची टाकायला. एक म्हणजे मला हे सांगतो. हा नुका चटणी आहे माझ्या हातामध्ये. आता कांदा दिरे मला एक कापून प्लीज. हम्म. आता मीठ टाकायची वेळ आलेली आहे, मला माहित नाही किती टाकायचंय. अगं खूप गरम आले यार, आपल्या किचन मध्ये एक दिवस बसव बरं. फॅन चालू तिथे बिल किती आहे पलीकडे. जा, भातावर 500 रुपये बिल आलं असेल. काय तुम्ही बघू शकता आपलं झालेलं आहे रेडी. मसाला वगैरे टाकलेला आहे. माझं पण बेटर रेडी आहे. बेटर हिचं पण रेडी आहे आणि ही इथं चक्क्या करणार. काय करणार आहे ह्याचं? चक्क्या. चक्क्या नाही काय करणार आहे? हे बघा, कसं भूत काय घोडी खेळवानी खेळते बघा ना गाईस. गोडीच आहे मी. Guys, काय हे ना लगे टेस्ट पण केलं कसं झालं. आपण सगळ्यात शेवटी टेस्ट करणार होतो, सांगणार होतो. टेस्ट सगळ्यात शेवटी असतं. बटाटा चिप्स सगळं लागतं. हा ना, पण तू बटाटे खाल्लेस ना आता. अगं बटाटे थोडे चाकू होते मला खायचे होतं. आता मी ह्याला काढून ठेवलं सगळ्यात आणि ही बटाटाच नाही बनवायला खाल्ला मी. पुरक लोक तुझं बनव. माझं बघून घ्या तुम्ही सगळ्यात शेवटी. मी तुम्हाला टेस्ट सांगतो याची कशी झाली Guys, ते. खूप छान टेस्ट आहे. गाईज ही करायला लागली. काय करायला लागली? कढी. कढी. हिला डबल नेलं आणि मला इकडे हे भाजायला लावायला लागली. चामट्या डामट्या चामट्या डामट्या. आई काय बोलली तुम्हाला? काय बोलली? काय बनवलं ही चामट्या डामट्या असलं हे माईला म्हणली असलं काय पण बनवून खातो नका लई चटका आहे तुम्हाला. हे बघा असं बनलंय गाय, तुम्हाला मी दाखवतो. पण तू ह्याच्यामध्ये काय टाकायचं हे सांगितलंच नाही गाईजला. पटाटो टाकले पटाटो. हे भाजले का नाही मला माहित नाही बरं का. पण आता हे डामटे सामटे आहेत नाही असे बिट्ट्या का गिट्ट्या, हे असं नाही करायचं. ह्याला ना डोकं लागते. माणसाचं डोकं जर गुडघ्यात असेल ना तर चालत नाही. काही पण करतं माणूस. ह्याच्यावर हे काढून घेणं सगळं. तर आता मी काय करतो बघा, माझं डोकं जाग्यावर आहे ना, छान हात माझे स्वच्छ आहेत. ह्याच्यावर काय टाकायचं टाकून घेतो ते काय आहे ते. आता हे बॅटर असं घ्यायचं ह्याला. तू काय करतोय? ते काय केलंस तू? गाय भाजणार नाही बरं का ते आतमध्ये. शांत बस शांत. तू ह्याच्यावर बटर टाकून घे, तेल टाकून घे. तेल झालं मी तेवढं. तेल टाकून घे. मी बघ कसं मस्त बनवतो. मध्ये टाक फक्त सगळीकडे. असं असं काय आज गरम लई डोक्याची बघते तू लई. त्याला गरम होती पॅनला. गरम होते गरम होऊ द्या ना. हा. आता हे जे आहे ना ढाप 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 असं करायचं. गपरे बाळा तू. तुझं का नाही. आहा काय वैभव तुझ्यात ही आहे रे क्रिएटिव्हिटी. किती तू असा छान जन्माला आला रे. शाबास दे शाबास किती मला. हा नको हा ना वाटलंच होतं मला. म्हणलं असतं मी. अशा पद्धतीने हे बनलंय. त्याला मस्तपैकी आता मस्त होऊ द्यायचंय. मस्त झालं मस्तपैकी मस्त करायचंय. त्यांना कळायला मी काय बोललो होतो माहिती का? मला समजत नाही मी हसू की रडू. मी काय ह्या पोराला काम सोपवलं असं मला वाटत होतं. माझ्यापेक्षा सुगरण माझा भाऊ आहे पण तसं काही सुद्धा नाहीये गाईज. ह्याने माझ्या काय बनवलं गाईज हे बघा किती स्वीट वाले मी बनवले होते गाईज हे वाले टिक्की. आणि माझ्या भावाने तू काय बनवतोयस. मी तुला टिक्या गायब करेल माझे किती सगळं खाली झालं तिथे. एवढं राहिले बघ फक्त. किती भिकारावणी करते तिथे. अगं तीन बघा तीन डब्बे. छी एखाद्या मजदूर ती विहीर खांद्याला जातात का मजदूर विहीर खांद्याला ती पण नाही एवढं डब्बा येत माहिती तिथे. ऑफिसला फक्त 8 घंट्याची ड्युटी करायला तू तीन डब्बे येतीस. तू लाज नाही वाटत तुला. आणि घरी पण मसाल्यावानी खाऊन जातीस.
खरंच यार. इट्स नॅचरल ब्रो हबीबी. सरक ना मला डबे बॅग मध्ये घालायचं. बघा आता डब्बे. आणि आजचं नाही बरं काही रोज एवढे डब्बे नेती म्हणजे नेती. अरे दीदी तू अशी कसली जन्माला आली यार. नजर आली तुला नवीन. खरंच यार एवढं राहिले किती जास्त बनवले होते मी. सगळे खाल्ले भिकारीनं. तर मित्रांनो ह्याला मी 10 out of 10 नाही देणार, 10 out of 9 देणार. पण खूप छान झाले खूप. आणि मी माझ्या डिशला 10 out of 7. का? इट्स बिकॉज ऑफ इट्स हाय प्रोटीन. अरे 10 out of 7 देणार तू. चांगलं नाही झालं ते. मग 7 का देणार? तिला माहितीच नाही काय असते 10 out of 7 काय असते. व्यक्ती काय तिथे खरंच लिटरली यार. लिटरली यार. तर मी आता 10 out of 9 का दिला माहिती का? कारण याच्यामध्ये कोथिंबीर आणि चाट मसाला, मॅगी मसाला, हळद आणखी काही काही टाकू शकतो. जिरी मोहरी काही पण. फक्त मला उपवास होता आणि त्याच्यामुळे मी नाही टाकलं. जेव्हा उपवास नसेल ना तेव्हा मी हे टाकून ट्राय करेल आणि ते ना तेव्हा 10 out of 10 होणार. पण हे खूप मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी फक्त चटणी टाकली त्याच्यामध्ये आणि मीठ 10 out टाकलं. of 10 झाला असतं जर गाजर टोमॅटो असतं तर. हा का? पण खूप आणि तू कॉपी पेस्ट कर. जी मी बोललो तेच कर आता. अबे सांडल का रे. कॅरी बॅग मध्ये ओतून नी किती ते तू अबे नको छी. ना दाखवा ना काय. हे बघा हे बघा हे बघा कशी डब्बा देते. हे बघा हे बघा दाखव ना लाभ नाही आवडत तुला ऑफिसला असे डब्बे देतीस तू. दाखव त्यांनी बघितलं ऑलरेडी जा घरी आता. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया कारण मॅडम झालं ऑफिसला आणि मला पण आवरायचं आणि जायचंय ऑफिसला जॉबला. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आलो नाही कमेंट करायला विसरू नका. कमेंट मध्ये नक्की सांगा की काय तुम्हाला आवडलं आजच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे ते मला वैष्णवी आवडली या ब्लॉग मध्ये. मला आपण नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात. थँक्यू सो मच गाईज नक्की इथपर्यंत भेटूयात guys. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मजा आली असेल तर नक्की कमेंट करा.